पत्रकारांचं मी आधी आभार मानतो की एवढ्या रात्री तुम्ही फोन करून लगेच तुम्ही आला, कारण बातमीच तशी आहे। मी बांद्याला उबाटाचा प्रवेश घेत होतो आणि मी तिकडे वाचलं की लाखे वस्तीतला प्रवेश, शिंदे सेनेला धक्का, अमुक अमुक विशाल परबानी अमुक केलं तमुक केलं। मला माझं भाषण चालू होतं आणि मी बातमी वाचली। मी बांद्यापर्यंत इकडे येईपर्यंत अर्धा पाऊण तास मला हळूहळू येत होतो, अर्धा पाऊण तास लागला मला। मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही। मला काही लाखे वस्तीतनं माझ्या बांधवांचे फोन आले की आम्हाला फसवून ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली। हे आम्हाला मान्य नाहीये। आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही, कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे। बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे हे विशाल परबला सांगू इच्छितो की तू अवकातीत राहा, अवकात विसरून चालू नको। तुझी अवकात मला माहिती आहे काय ती। सातबारा बदलला इतपत सावंतवाडी शहरातली नागरिक बदलणं सोपं नाहीये। तुझी लायकी तुला मी 1 तासात दाखवली। आता समोर जी मंडळी तू प्रवेश करून घेतली होती 1 तासापूर्वी, ती मंडळी आता परत सगळीकडे आलेली आहे आणि तुझा कारनामा, तुझे जे कोण फंटर आहेत त्यांनाही सांग नाटकं करू नको। उगाच धक्का बिक्का काही पत्र लिहिलंय, धक्का बिक्का तुला असा धक्का देईन तुला मानगाव खोऱ्यात जावं लागेल। तुझे सगळे कारनामे माझ्याकडे पुराव्यासकट आहेत। की कुठेतरी मैत्री होती म्हणून मी गप्प राहिलो आणि बाहेरची माणसं आहेत की मानगाव खोऱ्यातली वाढीत येऊन ढवळाढवळ करतात। सावंतवाडी नागरिकांनी सुद्धा सावध राहायला पाहिजे अशा लोकांपासून। अशा लोकांना घेऊन येऊन ऑफिसचं उद्घाटन सांगून त्यांच्या गळ्यात माळ घालून त्यांना दहशत निर्माण करणं हे सावंतवाडीत प्रकार खपवून घेतले जाणार नाही। पुढच्या वेळेला जी लोक फसलेली आहेत जमिनीमध्ये, अन्य व्यवहारामध्ये, त्यांची एकत्रित प्रेस घेणार आहे। त्याच्यामुळे ही तुझ्या आयुष्यातली शेवटची चूक। ह्याच्या पुढे जर इथं सावंतवाडी शहरात तुझी ढवळाढवळ दिसली तर 1 महिना सुद्धा तू सावंतवाडी शहरात राहू शकत नाही। इलेक्शनच्या आधी तुझे सगळे कारनामे बाहेर काढेन आणि त्यांच्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या कार्यकर्त्यांची ही लायकी आहे की 1 तासात फसवलेले नागरिकांना मी परत घेऊन आलोय। त्याच्यामुळे अशा तुमच्या कार्यकर्त्यांना उगाच पक्षाची हानी होईल आणि पक्षाची इज्जत जाईल एवढं या ठिकाणी मी सांगतो। आणि बाकीचं ज्याने आता जे प्रवेश दाखवले ती सगळी माणसं 70-80 बाहेर आलेली आहेत, त्यांच्या तोंडातनं तुम्ही काय ते ऐका।